खूप पाटलाचे लेख आहे कोणाचे? जम्मू या दीपा माझी ओहो एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा ओ विठू मारियाचे नाव खूप पाटलाचे लेख आहे म्हणून परमार्थ ऐश्वर्यात करा. पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. दुसरा आहे का वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. ज्ञानोबराजी जेवढे काही साधू संत मंडळी या महाराष्ट्रात होऊन गेले 9030 ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये. किती ओव्या आहे? 9030 ओव्या आहे. एक ओवी मला ज्ञानेश्वरी मध्ये अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलं माझी आरती करा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की ज्ञानोबराने सांगितलंय माझी फोटो घरात लावा म्हणून. एक ओवी मला अशी दाखवा की त्या फोटो मध्ये ज्ञानोबराने असं सांगितलंय की माझी आरती करा माझे फोटो लावा. आहा, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं विठोबासी शरण जावे. 4092 अभंग गाथ्यामध्ये. पण तुकोबराने कुठंच तुम्हाला आग्रह केला नाही की माझं फोटो लावा माझं हे करा. काहीच नाही महाराज. मी खरं सांगू जीवनभर साधू संतांनी देवाला पुढं केलं ते स्वतः मागे राहिले. लक्ष देऊन ऐका बरं. वारकरी संप्रदायातल्या साधूंनी काय केलं? जीवनभर देवाला पुढं केलं आणि ते मागे राहिले म्हणून आजरा अमर झाले. ज्यांनी देवाला मागे केलं स्वतःचे फोटो पुढे गेले आणि ते जेलमध्ये गेले. बरोबर आहे का नाही? देवापेक्षा मोठं होऊ म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. दुसरा वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. अरे एक गाणं असलेलं ते 2 दिवस चालत 3 दिवस चालत 4 दिवस चालत 1 वर्ष चालत. रूप पाहता लोचनी हा भगवंत दररोज म्हणतोय महाराज कीर्तनकार. तरी दररोज नाविन्य वाटतं कारण की वाणी माझ्या ज्ञानोबरायचं खोबरायची सुंदर ते ध्यान अभंग दररोज म्हणतोय आपण. तरी दररोज नाविन्य वाटतं याचं कारण ती वाणी कोणाची आहे? खोबरायची. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ आहे संत श्रेष्ठ आहे गणवेश श्रेष्ठ आहे आणि सर्वात महत्वाचं वारकरी संप्रदायाची विचारांची बैठक श्रेष्ठ आहे. याचं कारण या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर ज्ञानोबरायचं खोबरायचं. पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं गड्यानं. दुसरं दर्शन नामदेवरायच्या पायरीचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी तिचं नाव आहे कान्होपात्रा. एका वेश्येची मुलगी होती हो. अरे तो संप्रदाय वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो. तो संप्रदाय जातीवाद करत तरी कसा? प्रमाण घ्या चोखोबरायचं.